शांती. आज 1-2-2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, संपूर्ण कल्पामध्ये सर्वात मोठी हस्ती हे ब्रह्मा आहेत. यांच्यामध्येच बाबा प्रवेश करतात. यांचेच तुम्हाला अनुसरण करायचे आहे. प्रश्न आहे, बाबा आणि दादा दोघांचा विशेष गुण कोणता आहे ज्याचे तुम्हाला अनुसरण करायचे आहे? उत्तर, बाबा निराकारी सो निरहंकारी आहेत, तर दादा सुद्धा साकारमध्ये असूनही नेहमी निरहंकारी आहेत. एवढी मोठी हस्ती असूनही ते किती साधारण राहतात. एकीकडे म्हणतात की ही सर्वोच्च हिरा बनवणाऱ्या बाबांची डबी आहे, आणि दुसरीकडे म्हणतात की हा सर्वात जुना लॉंग बूट पण आहे ज्यांच्यामध्ये बाबांनी प्रवेश केला आहे. दोघे पण मुलांच्या सेवेमध्ये हजर आहेत, तर असेच मुलांना सुद्धा पित्याचे अनुसरण करून निरहंकारी बनून सेवा करायची आहे. गीत आहे, ओम नमः शिवाय. ओम शांती. मुलांनी कोणाची महिमा ऐकली? सर्व मुलं म्हणतील सर्वोच्च भगवंताची. त्यांचे नाव शिव आहे. शिवाय नमः असे म्हणतात. हे तर भारतवासी जाणतात की शिवजयंती पण साजरी करतात. महिमा तर खूप करतात. त्वमेव माताश्च पिता त्वमेव, परंतु फक्त एवढेच म्हणतात शिवाय नमः. ते माता पिता कसे आहेत, कसे वारसा देतात, हे दुनियेमध्ये कोणीही जाणत नाहीत. ही तर एक आश्चर्यकारक हस्ती आहे. शिवबाबा निराकार आहेत. जोपर्यंत त्यांना देह मिळत नाही तोपर्यंत शिवबाबा काय करतील? शिवबाबा तर निराकार आहेत. निराकारची महिमा गायन करतात. सर्वात उंच त्यांचे राहण्याचे स्थान आहे. कोणते स्थान? मूलवतन. मग ब्रह्मा विष्णू शंकरचे कोणते निवासस्थान आहे? सूक्ष्मवतन. आणि मग जगदंबेचे कोणते स्थान आहे? हे स्थूलवतन. हे तर सर्वजण जाणतात की जगदंबा इथे राहणारी आहे. जगत म्हणजे मनुष्य सृष्टी. नाव तर खूप चांगले आहे, जगदंबा, परंतु ती कोण आहे, कुठून आली, हे काही जाणत नाहीत. परिचय कुठून मिळाला? जरूर कोणत्या मनुष्य हस्तीकडूनच मिळाला पाहिजे, ज्यामध्ये परमपिता परमात्मा येतील. निराकार आत्मा सुद्धा साकार हस्तीमध्ये येतील. जरी आत्मा जनावरांमध्ये पण आहे, परंतु त्यांचे काहीच गायन नाही. गायन कोणत्या हस्तीचे होते? निराकार शिवबाबांचे. ते जोपर्यंत ह्या हस्तीमध्ये म्हणजे देहामध्ये येत नाहीत तोपर्यंत काहीच करू शकत नाहीत. आत्म्याला जोपर्यंत हस्ती म्हणजे देह मिळत नाही तोपर्यंत आत्मा अभिनय करू शकत नाही. फक्त हस्तीचे गायन नाही, हस्तीमध्ये अर्थात देहामध्ये जेव्हा आत्मा येते तेव्हाच तिचे गायन होते. बाबा म्हणतात, माझी महिमा तर सर्वजण करतात, हे पतित पावन, परंतु मला सुद्धा मनुष्य देह पाहिजे ज्यांच्यामध्ये मी प्रवेश करणार. देहाशिवाय तर मी काही करू शकत नाही ना. तर बाबा पण येऊन हस्ती घेतात. ते गर्भामध्ये येत नाहीत. शिवजयंती साजरी केली जाते, परंतु शिवबाबा कोणत्या हस्तीमध्ये आले आणि कधी आले हे जाणत नाहीत. रात्रीमध्ये आले, परंतु कोणत्या हस्तीमध्ये आले म्हणजे कोणाच्या देहामध्ये आले हे जाणत नाहीत. गायन पण आहे, भागीरथ म्हणजेच भाग्यशाली रथ, तर जरूर मनुष्य हस्ती असेल. ही जी हस्ती आहे ज्यामध्ये परमपिता परमात्मा प्रवेश करतात ती खूप उच्च हस्ती आहे. आता तुम्ही जाणता शिवबाबा ब्रह्माशिवाय
दुसऱ्या कोणत्याही हस्तीमध्ये म्हणजे कोणत्याही दुसऱ्या देहामध्ये येऊ शकत नाहीत. परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारेच मनुष्य सृष्टीची स्थापना करतात. जेव्हा भारत खूप दुःखी आणि भ्रष्टाचारी बनतो, तेव्हा परमपिता परमात्मा ह्या हस्तीमध्ये प्रवेश करून तुम्हाला सुखी आणि श्रेष्ठाचारी बनवतात. ह्या भागीरथाशिवाय शिवबाबा काहीच करू शकत नाहीत. कोणीतरी पाहिजे ना. ही हस्ती शिवबाबांची आहे. जर हे नसतील म्हणजे ब्रह्मा नसतील तर तुम्ही शिवबाबांकडून वारसा प्राप्त करू शकत नाही. असे गायन पण केले जाते. प्रजापिता ब्रह्मा किंवा त्रिमूर्ती ब्रह्मा, देवादिदेव महादेव असे पण म्हणतात. ह्या तिघांमध्ये पण ब्रह्माचे नाव उच्च आहे, कारण ब्रह्मा येथीलच आहेत. त्यांच्याच रथामध्ये म्हणजे त्यांच्या देहामध्ये मी येतो. विष्णू आणि शंकराला देवता म्हणतात. मग जे ब्रह्मा आहेत त्यांना देवता म्हणायला पाहिजे का? ते तर प्रजापिता ब्रह्मा आहेत. मनुष्य देह पाहिजे. जसे गायन पण आहे, प्रजापिता ब्रह्माद्वारे सृष्टीची स्थापना करतात. तर जरूर ब्रह्मामुखद्वारे ब्राह्मणांची स्थापना करतील. तर ही खूप मोठी हस्ती आहे, परंतु खूप साधारण राहतात. एवढी मोठी हस्ती आणि ह्यांचे राहणे सुद्धा खूप साधारण आहे आणि ते खूप निरहंकारी आहेत. आता येऊन तुमच्या सेवेमध्ये उपस्थित आहेत. तुम्ही पहा ते कसे बसले आहेत आणि तुम्ही काय शिकत आहात. तुम्ही म्हणणार आम्ही राजयोगाचे शिक्षण घेतो. कोण शिकवतात? परमपिता परमात्मा. छोटे मोठे वृद्ध तरुण सर्वजण हे ज्ञान घेतात. मनुष्यापासून देवता किंवा विश्वाचे मालक बनण्यासाठी हे ईश्वरीय महाविद्यालय आहे. इथे तुम्ही शिकण्यासाठी किंवा विश्वाची बादशाही घेण्यासाठी आले आहात. लक्ष्मी नारायण जेव्हा विश्वावर राज्य करत होते तेव्हा दुसरा कोणता धर्म नव्हता आणि खंड पण नव्हता. एकच भारत खंड होता. आता पुन्हा ते पद प्राप्त करण्यासाठी तुम्ही इथे बसले आहात. ह्या शिक्षणाशिवाय तुम्ही विश्वाचे मालक बनू शकत नाही. भारत शिवालय बनू शकत नाही. शिवबाबांचेच गायन आहे, निराकारी निरहंकारी. जोपर्यंत ह्या हस्तीमध्ये प्रवेश करत नाहीत तोपर्यंत निरहंकारीपणा कसे दाखवतील? महिमा खूप आहे, अकाल मूर्त, अभोक्ता, परंतु असे नाही की ते मृत व्यक्तीला जिवंत करू शकतात. तुम्हा मुलांना खूप नशा असायला हवा. आपल्याला परमपिता परमात्मा शिकवतात. प्रजापिता ब्रह्माद्वारे राजयोग शिकवतात. ब्रह्माशिवाय प्रजापिता दुसऱ्या कोणाला म्हणू शकत नाही. असे नाही की शिव किंवा विष्णू प्रजापिता आहेत. नाही, ब्रह्माच सर्व मनुष्य सृष्टीचे पिता आहेत आणि शिवबाबा आत्म्यांचे पिता आहेत. त्या पित्याला तर कोणी जाणत नाहीत. स्वतःच्या आत्म्याला पण जाणत नाहीत. असे म्हणतात पुण्य आत्मा, पाप आत्मा. मग असे का म्हणतात की आपणच परमात्मा आहोत? इथेच खूप गोंधळ झाला आहे. तुम्ही मुलं जाणता, आजपासून 5000 वर्षांपूर्वी शांती, पवित्रता, संपत्ती सर्व काही होते. आता बाबा म्हणतात मी येऊन सर्वांना ज्ञान देतो. आधी तुम्ही पण काहीच जाणत नव्हते, आता सर्व काही जाणता. बाबांचे चरित्र बाबांकडून जाणता. आता निराकारचे चरित्र कसे होऊ शकते? जरूर ते साकारमध्ये येतील तेव्हाच तर चरित्र बनेल. फक्त आत्म्याचे चरित्र होऊ शकत नाही. जीवात्मा बनतील, पुनर्जन्मामध्ये येतील आणि चरित्र बनेल. ते लोक म्हणतात 84 लाख योनी आहेत. बाबा म्हणतात 84 लाख जन्म नाहीत. ह्या सर्व थापा आहेत. बाबा स्वतः म्हणतात मी ब्रह्माच्या देहामध्ये येऊन तुम्हाला वेद ग्रंथ इत्यादीचे रहस्य समजावतो. त्यासोबतच राजयोग शिकवतो. रचयिता आणि रचनेच्या आदिमध्य अंताचे रहस्य पण समजावतो.
सुरुवातीला मोठमोठे ऋषीमुनी पण जाणत नव्हते, तर त्यांचे अनुयायी कसे जाणू शकतील? तर पहा, सर्वात मोठी हस्ती किती साधारण रूपात आहेत. सर्वोच्च हिरा बनवणारे बाबांची ही डब्बी आहे. रथ म्हणा, जुनी चप्पल म्हणा किंवा सर्वात जुनी चप्पल म्हणा, प्रथम आत्मा हीच येते, तर अगदी पहिल्या क्रमांकाचीच असते ना. श्री नारायणाला पहिल्या क्रमांकाचेच म्हणणार. त्यांच्यानंतर श्रीलक्ष्मी आहे. त्यांनी सुद्धा पुनर्जन्म घेतले आहेत. पहिले सूर्यवंशी, मग चंद्रवंशी मध्ये असे जन्म घेत घेत 84चा हिशोब पण पाहिजे. 84 लाखाचा हिशोब तर कोणी सांगू शकत नाही. 84 लाख जन्मांमुळे मग कल्पाचा कालावधी सुद्धा लाखो वर्ष लिहिला आहे. जर लाखो वर्ष असले असते तर भारतवासी हिंदूंची संख्या खूप झाली असती, परंतु ही संख्या अजूनच कमी झाली आहे. भारताचा देवीदेवता धर्म प्रायः लोप झाला आहे. कोणी स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत, कारण देवता तर सर्वगुण संपन्न होते. आता तर ते नाहीत. आता तर रावण राज्य आहे, रामराज्य नाही. दुनियावी मनुष्य तर न रामाला न रावणाच्या चरित्राला जाणतात. दिवसेंदिवस रावणाचे राज्य वाढत जाते, दुनिया पतित होत जाते. 16 कलापासून उतरत आता तर काहीच कला राहिल्या नाहीत. सर्वजण म्हणतात, मज निर्गुण हाऱ्यामध्ये काहीच गुण नाहीत, तुम्हीच दया करा. तर आपण सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण बनणार. भारत पहिले परिस्थान होता असे म्हणतात, परंतु सृष्टीचक्राला काहीच जाणत नाहीत. बाबा म्हणतात, मायाने तुम्हाला अगदी तुच्छ बुद्धी बनवले आहे, तरी सुद्धा आपला अहंकार किती आहे. तुम्हा मुलांना बाबा म्हणतात, गोड मुलांनो, मज रामाची तुम्ही आठवण करत विजयमाळेमध्ये गुंफले जाणार. रुद्रमाळेनंतर विष्णूची माळ असते. भक्तमाळेमध्ये भक्तांची महिमा असते. ही रुद्रमाळ मग विष्णुमाळेमध्ये यायची आहे, म्हणजे विष्णूच्या राज्यामध्ये यायचे आहे. हे खूप उच्च ज्ञान आहे. संन्याससुद्धा 2 प्रकारचा आहे. तो हठयोगी संन्यास आहे. कर्मसंन्यास तर कधी होऊ शकत नाही. कर्माशिवाय मनुष्य राहू शकत नाही. प्राणायाम करून चढून बसले तरी सुद्धा कर्म तर करावेच लागतील ना. अनेक प्रकारचा अभ्यास करत राहतात. तो काही राजयोग नाही. तो हदचा संन्यास आहे, हठयोग संन्यास. ते पण भारताचा धर्म पवित्रता आहे, परंतु देवी देवता जेवढे पवित्र आहेत तेवढे दुसरे कोणतेच धर्म असू शकत नाहीत. तिथे काही संन्यास करावा लागत नाही, कारण तिथे आत्मा पवित्र आहे आणि देहसुद्धा त्यांना पवित्रच मिळतो. आत्म्यामध्ये जेव्हा अशुद्धता होते, कला गुण कमी होत जातात, पतित बनतात. आता सर्व आत्मे लोहयुगामध्ये आहेत. सर्वजण सावळे आहेत. आत्मा जेव्हा पवित्र होती तेव्हा गोरी होती. आता आत्मा अपवित्र आहे, तर देहसुद्धा पवित्र काळाच आहे. गायन पण केले जाते, श्याम सुंदर. कृष्णाचे चित्र पण सावळे आणि गोरे बनवतात. आता तुम्ही सर्व श्यामसुंदर आहात. पहिले भारत स्वर्णयुगी होता, आता लोहयुगी आहे. आता पुन्हा बाबा ज्ञानचितेवर बसून गोरा बनवतात. जर मुक्ती आणि जीवनमुक्ती पाहिजे तर विकारांचा त्याग करायला हवा. त्यासाठी पवित्रतेची राखी बांधा. ही आत्ताचीच गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही ब्रह्माची मुलं आहात. ब्राह्मण बनल्याशिवाय कोणीही इथे येऊ शकत नाहीत. तुम्ही ब्रह्मामुख वंशावली आहात. शिवबाबा म्हणतात, मज निराकारची महिमा गायन करतात, परंतु जोपर्यंत मी देह घेत नाही तोपर्यंत काय करू शकतो. मी ब्रह्माच्या अनेक जन्मानंतर शेवटच्या जन्मात येतो. आता सर्वांचाच विनाश होणार आहे. मग ब्रह्माद्वारे स्थापना कोणाची होते. कलियुगाची स्थापना तर कधी होत नाही. स्थापना तर सतयुगाची संगमयुगातच होते. बाबा म्हणतात, मी संगमयुगातच येतो. तुम्हा ब्राह्मणांसाठी हा संगम आहे, बाकी सर्वांसाठी कलियुग आहे. ह्यावेळी सर्वजण
अज्ञानाच्या काळोखात आहेत. ह्यावेळी तर सर्व अज्ञान अंधारात आहेत. शिव बाबाच येऊन प्रकाशाकडे घेऊन जातात. तुम्ही मुलं जाणता, ही विचित्र गोष्ट आहे. कृष्ण तर छोटा मुलगा आहे, तो तर काहीच समजावू शकत नाही. कृष्णाची आत्मासुद्धा वेगळ्या नावरूपात शेवटच्या जन्मामध्ये ह्यांच्याद्वारे समजून घेत आहे. म्हणूनच यांना श्यामसुंदर पण म्हणतात. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, निरहंकारी आणि निराकारी बनायचे आहे. सर्वांची सेवा करायची आहे. दुसरा सारांश, मुक्ती जीवन मुक्तीसाठी पवित्रतेची राखी बांधायची आहे. ज्ञानचितेवर बसायचे आहे. आजचे वरदान आहे, शक्तिशाली ब्रेकद्वारे सेकंदामध्ये व्यक्त भावपासून दूर राहणारे अव्यक्त फरिश्ता व अशरीरी भव. विस्तार आहे, चारी बाजूला आवाजाचे वातावरण असेल, परंतु तुम्ही सेकंदामध्ये पूर्ण विराम लावून व्यक्त भावपासून दूर जा. एकदम ब्रेक लावा, तेव्हाच म्हणणार फरिश्ता किंवा अशरीरी. आता ह्या अभ्यासाची खूप आवश्यकता आहे, कारण अचानक प्रकृतीचे संकट येतील. त्यावेळी बुद्धी दुसरीकडे कुठे जायला नको. बस एक बाबा आणि मी. बुद्धीला जिथे लावायचे आहे तर तिथे लावू शकणार. ह्यासाठी समावण्याची आणि समेटण्याची शक्ती पाहिजे, तेव्हाच उडत्या कलेमध्ये जाऊ शकणार. आजचे बोधवाक्य आहे, खुशीची खुराक खात राहा तर मन आणि बुद्धी शक्तिशाली बनेल. ह्यानंतर मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत. दुनियेतील अनेक प्रकारच्या मतापेक्षा परमात्म्याचे श्रेष्ठ मत. दुनियेमध्ये 3 प्रकारचे मत आहेत. एक आहे मनमत, दुसरे आहे गुरुमत आणि तिसरे आहे ग्रंथांमधील मत. आता विचार करण्याची गोष्ट आहे की मनमत, गुरुमत किंवा ग्रंथाचे मत हे तर सर्व आत्म्यांचे मत झाले. देवतांचे पण मत नाही आणि परमात्म्याचे पण मत नाही. जरी कोणत्या देवतांचे मत मिळाले, परंतु ते मनुष्यांचेच मत झाले. परंतु देवता तर सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण आहेत. त्यांना गुरुमत किंवा ग्रंथांमधील मताची आवश्यकता नाही. त्यांना तर गुरूंची पण गरज नव्हती. गुरु सद्गतीमध्ये जाण्यासाठी केले जातात. तर जे अधोगतीमध्ये आहेत ते गुरु करू शकतात, परंतु सतयुग त्रेतामध्ये तर अधोगती नाहीच. मग तिथे गुरु करण्याची आवश्यकताच नाही. वास्तविकतेमध्ये खरे गुरु तर एक परमात्माच आहेत, जे सर्व आत्म्यांना सद्गती देतात. ते सुद्धा ह्या अविनाशी विश्वनाटकाच्या शेवटी. बाकी तर नाममात्र गुरु आहेत, कारण कोणतेही मनुष्यात्मा मुक्ती आणि जीवनमुक्तीचा रस्ता सांगू शकत नाहीत. देवता पण मनुष्यापासून देवता बनले आहेत. बाकी कोणी तिसरा नेत्र असणारे किंवा 4 भुजाधारी नसतात. ते लोक समजतात की देवता मनुष्यांपासून वेगळे असतील. हां, ते वेगळे आहेत, परंतु ते 16 कला संपूर्ण असल्यामुळे खूप पवित्र आहेत. त्यांचे संस्कार शुद्ध होते. बाकी मनुष्य तर मनुष्यच होते. मनुष्यामध्ये जेव्हा दैवी गुण आहेत तर त्यांना देवता म्हणतात. आता हे मत आपल्याला परमात्म्याद्वारे भेटते. आपण मनुष्यमत किंवा गुरुमतावर नाही, आपण परमात्म्याच्या मतावर चालतो. सर्व आत्म्यांपेक्षा परमात्म्याची जरूर श्रेष्ठच मत असणार. ओम शांती.